नमस्कार मित्रांनो, कोल्हापुरी ट्रेडर ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो फॉरेक्स मार्केट फॉर बिगिनर्स ही ॲडव्हान्स सिरीज आपण स्टार्ट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये हा आहे पार्ट 3. ज्याच्यामध्ये आपण बघणार आहे की MT5ला वापरायचं कसं, बाय ऑर्डर सेल ऑर्डर्स असतात किंवा वॉचलिस्टमध्ये आपण स्क्रिप्ट्स कशा ॲड करायच्या आणि त्याच्या ज्या हिडन ज्या ट्रिक्स आहेत जे SLNT TP लावायला खूप महत्त्वाचे आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. जर तुम्ही मागचे व्हिडिओज बघितला नसाल तर आपलं कोल्हापुरी ट्रेडर हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, ज्याच्यामध्ये जाऊन तुम्ही सिक्वेन्स वाईज बाकीचे व्हिडिओज जे आहेत त्या बघू शकता. सो हा आहे पार्ट 3. तर ओव्हरऑल हा इंटरफेस आहे. खालच्या साईडला बघू शकता एक कोड्स आहे, ओके, चार्ट्स आहे. चार्टवरती तुम्हाला चार्ट दिसणार. त्याचबरोबर ट्रेड्स ज्या का तुम्ही ट्रेड केलेला आहे तुमचा फंड वगैरे तो ह्या साईडला दिसेल. आणि 4 नंबरला जे आहे ती हिस्ट्री, जे वीकली डेली मंथली जी काय असेल ती तुमची अशी हिस्ट्री तुम्हाला दिसू शकते. ते टुडे क्लिक केलं की आजची येणार, लास्ट वीकला क्लिक केला की तुम्हाला मागच्या वीकची हिस्ट्री येणार. ओके, तर याच्यामध्ये पहिल्यांदा बघूया की आपण स्क्रिप्ट्स ॲड कशी करायची. जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर वरच्या साईडला तुम्हाला प्लसचा आयकॉन दिसणार. आता हे आयफोनवरती करतो त्यामुळे इथं डायरेक्ट सर्च बार आलेला आहे. जर अँड्रॉइड असेल तर तुम्हाला तिथे प्लसचा आयकॉन दिसेल. ओके, बऱ्याच वेळा गोल्ड ऑलरेडी ॲडेड असतो. जर नसेल ॲड केलेला तर आपल्याला तो ॲड करायला लागतो. आता इथं बघू शकता लास्टला ऑलरेडी गोल्ड एक ॲड झालेला आहे. ओके, जर नसेल तर काय करायचं, अँड्रॉइडवाल्याने प्लस आयकॉनवरती क्लिक करणार. आयफोनवाली सर्च बॉक्समध्ये फक्त आपण सर्च करणार XAUUSD. गोल्डचा सिम्बॉल आहे XAUUSD. गोल्ड लिहायचं नाही तिथे. ओके, बरेच ब्रोकरमध्ये गोल्ड असतो पण युजली XAUUSD आपल्याला लिहायचं आहे. ओके, आता हे गोल्ड सर्कल जो आहे तो सर्कल ऑलरेडी हा टिक मार्क केलेला आहे, म्हणजे हा स्क्रिप्ट ऑलरेडी ॲडेड आहे. आपल्याला फक्त काय करायचं आहे, टिक करायचं आहे आणि तो स्क्रिप्ट जे काय होईल ते ऑलरेडी ॲड होईल. आपण दुसरी पण स्क्रिप्ट बघतो, याच्यामध्ये बिटकॉइन पण बघत असतो. सो याच्यामध्ये आता बिटकॉइन आहे, आता बिटकॉइनला ॲड करूया. सिम्पली आपण याच्यामध्ये जाणार, बिटकॉइनला काय म्हणतो आपण BTC USD. ओके, BTC USD. आता ह्या सर्कलला आपण काय करणार, फक्त टिक करणार. टिक केल्यानंतर कुठे ॲड वगैरे करायची काही गरज नाही, ऑलरेडी ॲड झालेला असतो तो सगळ्यात खालच्या आपल्या साईडला आपल्याला दिसतो. सो कॅन्सल करणार आणि इथे खाली बघू शकता BTC USD ॲड झालेला आहे. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, मागच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. जी लोक पहिल्यांदा मार्केटमध्ये नवीन आलेले आहेत त्यांना स्प्रेडबद्दल काही आयडिया नसते. नवीन 2000, 3000, 5000चे क्लासेस जॉईन करतात आणि त्याच्यामध्ये एकदम हाय लेवलचा स्प्रेड दिला जातो त्यांना, आणि नंतर कळतं की आपल्याबरोबर भरपूर मोठा स्कॅम झालेला आहे. तर स्प्रेड म्हणजे काय ते बघूया. हे गोल्डची स्क्रिप्ट दिसते तुम्हाला, ह्याच्यावरती 9-13 इथं बघा, 9-13-33 आणि त्याच्यानंतर पुढं 17 लिहिलेलं आहे बघा. 17 म्हणजे काय, हा 17चा स्प्रेड झाला. स्प्रेड म्हणजे बाय प्राईज आणि सेल प्राईजमधला जो फरक आहे ना त्याला बोलतो आपण स्प्रेड. मग युजली फॉरेक्स मार्केटमध्ये काय की कमिशन जे घेतलं जातं ते स्प्रेडमधनं घेतलं जातं. मग जेवढा तुमचा स्प्रेड जास्त तेवढं तुमच्याकडनं कमिशन जास्त घेतलं जातं आहे. म्हणजे तुमची पोझिशन जी ओपन होणार ती निगेटिव्हच ओपन होणार. आता याच्यामध्ये 40-50चा जर स्प्रेड असला आणि मी एक स्टँडर्ड ऑर्डर जर ओपन केला तर डायरेक्ट $40-50 मी निगेटिव्ह ओपन होतो आहे. आणि बऱ्याच वेळा ठिकाणी काय होतं की रेफरलिंग अशा तुम्हाला दिल्या जातात की ज्याच्यामध्ये हाय कमिशन, त्यांना जिची रेफरलिंग तुम्ही यूज करताय ना त्याला हाय कमिशन मिळतं. त्यामुळे रेफरलिंग यूज करताना ट्रस्टेड माणसाकडनं यूज करा. मी मागच्या पार्टमध्ये स्कॅम कसा होतो तो पण तुम्हाला सांगितलेला आहे. बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघून घ्या, पार्ट 2. आणि हा आहे पार्ट 3. सो स्प्रेड जेवढा कमी असेल तेवढा आपल्यासाठी काय असणार आहे, चांगला असणार आहे. बघूया आता ह्याच्यामध्ये आपला स्प्रेड किती आहे, फक्त 17चा स्प्रेड आहे. आणि हा स्कॅल्पिंग करण्यासाठी किंवा ओव्हरऑल ट्रेडिंग करण्यासाठी खूप बेस्ट आहे. आता स्क्रिप्ट कशा ॲड करायच्या आपण बघितल्या. आता ट्रेड करायचं असेल तर आपल्याला काय इथून पण करता येतं. सिम्पली आपल्याला गोल्डवरती क्लिक करायचं आणि ट्रेडवरती क्लिक करायचं आहे. पण हा पेज ओपन होतं बरोबर. इथं असते ती क्वांटिटी असते 0.01, 2, 3, 5. पण मी हायली रेकमेंड करणार तुम्हाला की इथून ट्रेडिंग करू नका. ओके, कारण की खूप कॉम्प्लिकेटेड आहे. डायरेक्ट तुम्ही कुठून करा, चार्टवरून करा. इथं चार्टवरती सिलेक्ट करा चार्ट. पहिल्यांदा तुम्हाला बघायचं की हा चार्ट गोल्डचाच लागला आहे का, कारण की बऱ्याच वेळा काय होतं स्क्रिप्ट लागलेली असते दुसरी कुठली तरी USD आणि आपण डायरेक्ट बाईंग करतो. सो चार्ट पहिल्यांदा गोल्डचा लागला का बघा. नसेल तर तुम्ही या साईडला जाऊन इथं बघू शकता XAUUSD, इथं क्लिक करा आणि तुमचा चार्ट जो आहे तो तुम्ही सेट करा. ओके, आता वरच्या साईडला इथं सेंटरला आहे ना, इथं आहे क्वांटिटी. मिनिमम क्वांटिटी जी असते 0.02, 0.01 पासून स्टार्टिंग होते. 0.01 इथून क्वांटिटी स्टार्ट होते. मग 2, 3, 10 आणि 1 पॉईंट स्टँडर्ड. आता 1 क्वांटिटीने 12ला आपण बाय केला आणि 13ला क्लोज केला तर आपल्याला $1 प्रॉफिट होणार आहे का ह्या क्वांटिटीने. जर मी त्याच ठिकाणी जर 0.10 टाकलं तर मला काय होणार, 12ला मी जर गोल्ड बाय केला 44.12ला आणि तो 13ला काढला तर मला $10 प्रॉफिट होणार आहे. ओके, सो आपण मिनिमम सुरुवातीची क्वांटिटी आपण 0.01 ठेवणार आहे, खूप बारकी क्वांटिटी. ओके,
आता याच्यात बाय सेल डायरेक्ट करायचं असेल तर तुम्ही सिम्पली इथं बाय दिसते, याला बायला जर क्लिक केला तर डायरेक्ट तुमची ऑर्डर काय होणार आहे, बाय होणार आहे. ह्याच्यामध्ये 5 टाईपचे ऑर्डर्स असतात. डायरेक्ट मार्केट ऑर्डर येते, बाय लिमिट येते, सेल लिमिट येते, बाय स्टॉप आणि सेल स्टॉप. 3 पहिल्या ज्या आहेत त्या जास्त महत्त्वाच्या आहेत. त्यातली पहिली ऑर्डर जी आहे मार्केट ऑर्डर ती पहिल्यांदा बघूया. आता ह्या साईडला वरच्या साईडला जो तुम्ही लेफ्ट साईडला बघितला तर M5 दिसते, म्हणजे जो टाईम फ्रेम आहे. आयफोनसाठी तुम्हाला वरच्या साईडला दिसेल. अँड्रॉइड युजर असाल तर तुम्ही सिम्पली काय करा, एकदा टॅप करा मध्ये स्क्रीनवरती, असं तुम्हाला गोल आलेल्यासारखं दिसेल बघा, गोल म्हणजे याच्यामध्ये M5 M15 म्हणजे M15ला सिलेक्ट केला की M15चा टाईम फ्रेम लागेल. ओके, सो वरच्या साईडला टाईम फ्रेम आहे. त्याचबरोबर हा प्लस जो दिसतोय त्याला म्हणायचं कर्सर. तुम्हाला प्राईस वगैरे कुठं किती रुपयाला काय प्राईस आहे, हाय सपोज आता ह्याचा हाय प्राईस मला काढायचा आहे तर तुम्ही उजव्या साईडला बघू शकताय 4420.35 हा ह्याचा हाय प्राईस झाली. लो प्राईस काय झाली 44.10.70 हे जी लो प्राईस झाली. सो ह्याच्यासाठी आपल्याला कर्सर यूज करू शकतो आपण. स्टॉप लॉस वगैरे लावायला आपल्याला बरं पडतं. हे जे दिसते तुम्हाला ह्याच्यावरती जर तुम्ही सिलेक्ट करा तर बाय लिमिट सेल लिमिटची एक लाईन येते. ही आपण बाय लिमिट सेल लिमिट ऑर्डर करण्यासाठी आपण यूज करणार याला, हे आपण नंतर बघूया. लक्षात ठेवा हे कुठं आहे, ह्याला क्लिक केला की अशा पद्धतीने तुम्हाला ती लाईन येते, ज्याच्यामध्ये बाय लिमिटला पण वापरू शकतो आपण, सेल लिमिटला पण वापरू शकतो. ओके, ह्याला आपण नंतर बघणार आहे. आणि त्याचबरोबर त्याच्या पुढच्या साईडला एक चौकोन दिसतो रेक्टँगल, त्याला क्लिक केला की तो बाय अँड सेलचा ऑर्डर बार असतो. तो ऑर्डर बार म्हणजे डायरेक्ट तुम्ही बाय सेलचं मार्केट एक्झिक्युशन तुम्ही त्याच्यातून करू शकता. बऱ्याच वेळा काय होतं की आपण वरच्या साईडला क्लिक करायला जातो आणि चुकून बाय होतं, त्यामुळे बऱ्याच वेळा तुम्ही काय करू शकता, ह्याला ऑफ पण करू शकता. सिम्पली याच्यावरती क्लिक करा, बाय सेलचा जो ऑर्डर बार आहे तो निघून जाईल आणि जेव्हा तुम्हाला ऑर्डर टाकायची असेल तेव्हा तुम्ही त्याला ऑन करा. ओके, क्वांटिटी मेक शुअर 0.01 करा, चुकून बाय पडलं तर मोठ्या क्वांटिटीने हेवी लॉस होऊ शकतो. ओके, आता पहिली क्वांटिटी आपण 0.01 डायरेक्ट इथं काय करतो आपण बाय करतो. जसं क्लिक केल्यानंतर आपल्याला ही बायची ऑर्डर आपली पंच झालेली आहे. ह्या साईडला ट्रेडमध्ये गेला तर तुमचा PNL दिसेल, यामध्ये $1.68 हे आपलं PNL म्हणजे लॉसमध्ये आपली ट्रेडची चालू आहे. आता ह्याला जर स्टॉप लॉस लावायचा असेल तर याच्यामध्ये सिम्पल काय, तुम्हाला त्या लाईनवरती क्लिक करायचं. एकदा क्लिक केल्यानंतर खालच्या साईडनं बघा SL आणि TPचा एक बार ओपन होतो. मग SLवरती जो राऊंड आहे त्याच्यावरती एकदा क्लिक करा, SLची लाईन एक खालच्या साईडला येईल बघा. आणि ह्यामध्ये तुम्हाला हे पण दिसते की तुमचा किती डॉलरचा लॉस होणार आहे त्या पर्टिक्युलर प्राईजला. जर मला वाटतं की मला ह्या कॅन्डलच्या खाली इथं SL लावायचा आहे इथे, तर किती डॉलरचा लॉस होणार आहे, 7.03 USDचा लॉस होणार आहे. अजून मला खाली घ्यायचा म्हटला 44.6.51ला जर मला SL लावायचं असेल तर SL माझा कितीचा होणार आहे, $8.14. आता हा मला ओके वाटत असेल तर इथं ॲरो दिसतोय ब्ल्यू कलरचा, त्याच्यावरती क्लिक करणार आणि मॉडिफायवर क्लिक करणार. आता ऑलरेडी आपला हा स्टॉप लॉस जो आहे तो सेट झालेला आहे. आता याच्यामध्ये मला TP पण लावायचा आहे. TP लावायचा मला ह्या प्राईसपेक्षा लावायचं कुठेतरी 44.19ला. मग सिम्पली काय करणार, मी ब्ल्यू कलरची लाईन आहे त्याच्यावरती किंवा जे SL आहे त्याच्यावरती पण क्लिक करू शकतो. TPचा बॉक्स रिकामा आहे बघा, भरलेला नाही. SLचा जसा भरला आहे म्हणजे SL लागलेला आहे, TPचा बॉक्स रिकामा आहे. मग TPला एकदा क्लिक करणार, मग TP पण मला असं शिफ्ट करतो तो. मला आता इथं ह्या स्विंगपाशी TP लावायचा आहे. तर किती TP मिळणार मला, टार्गेट प्राईस TP म्हणजे टार्गेट प्राईस $5.11 USD मिळणार आहे. ओके, मग ओके कन्फर्म असेल ॲरोवरती क्लिक करा आणि ती ऑर्डर कन्फर्म करून घ्या. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, याच्यात SL आणि TP आरामात लावू शकताय. तुम्हाला वाटतं की SL आता जरासा छोटा करूया, खालनं SL वरच्या साईडला जरा कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवूया. मग आपण काय करणार, परत सिम्पली SLला क्लिक करणार आणि त्याला जरासं वरच्या साईडला आणून ठेवणार. परत मॉडिफाय आणि मॉडिफाय, SL आपला शिफ्ट झाला वरच्या साईडला. आता याच्यामध्ये लक्ष ठेवा, बऱ्याच जणांचे अकाउंट उडतात किंवा बऱ्याच जणांचा SL घेत नाही मार्केट किंवा TP घेत नाही, टार्गेट प्राईस घेत नाही. कशामुळे घेत नाही तर त्या स्प्रेडमुळे घेत नाही. तुमचा जर स्प्रेड जास्त असेल ना बाय प्राईस सेल प्राईसमधला तर त्यामुळे तुमचा ती ऑर्डर जी आहे ती मार्केट घेणार नाही. ओके, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये फरक पडला बघा. त्या बाय प्राईस ग्रीन कलरची एक लाईन आहे आणि रेड कलरची 44.34 40 ह्या दोघांमध्ये एक स्प्रेड पडायला लागला आहे जो 17चा आहे, म्हणून कमी आहे. 40-50 असेल तर ते घेणारच नाही तुमची प्राईस. वरच्या साईडची जी हिरवी कलरची लाईन आहे TP प्राईस जायचं असेल तर हिरव्या कलरच्या लाईनीला TPच्या वर जायला पाहिजे तर ती ऑर्डर घेणार. आणि त्यामुळे बऱ्याच जणांचा एक डाऊट असतो की सर मार्केट तिथे गेलेलं पण माझी ऑर्डर घेतलेलं नाही, तुमचा स्प्रेड जास्त आहे म्हणून. आता ही मला ट्रेड वाटते की मला TPपर्यंत नाही ठेवायचे आणि मला आता लगेचच क्लोज करायचे आहे. तर काय करायचं आपल्याला, या ट्रेड्समध्ये यायचं आहे, ह्याला एकदा स्वाईप करा, डाव्या साईडला तुमच्या हे स्वाईप करा, इथं ऑप्शन दिसतोय क्लोजिंगचा, ह्याच्यावरती क्लिक करा आणि क्लोज बाय मार्केट विथ प्रॉफिट 0.50 दिसते बघा इथं. आता रनिंग PNL जे काय चालू असेल 0.60 70 त्याला क्लिक केला की आपली ऑर्डर जी आहे ती ऑटोमॅटिकली एक्झिट होऊन जाईल. सो TPसाठी आपण वाट पण बघितलेली नाही आहे. ओके, आता
दुसरा एक ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये काय की आपल्याला पार्शियल क्लोजिंग पण करता येते. सपोज मी इथं क्वांटिटी टाकलेली आहे 0.02 टाकलेली क्वांटिटी, मी मार्केट प्राईस बाय करतो. ओके, ह्याचा स्टॉप लॉस लावतो, एक छोटासा इथला स्टॉप लॉस लावतो ह्या साईडचा कुठेतरी. TP पण एक लावतो, TPला क्लिक केला, TP वरचा साईडचा TP इथं कुठेतरी TP लावतो मी, मॉडिफाय. ओके, आता ही माझी ट्रेड काय चालू आहे, प्रॉफिटमध्ये चालू आहे आणि TP खूप वरती आहे. आता ह्या दोनमधली मला एक क्लोज करायची आहे फक्त, तरी पण करता येते आपल्याला. काय करायचं आपल्याला, सिम्पली आपल्याला ट्रेडवरती यायचं आहे, याला लेफ्टवरती स्वाईप करायचं आहे आणि बरोबरचं चिन्ह दिसते ते ओके करा. आता क्लोज बाय, इथं मी डायरेक्ट जर क्लोज केलं मार्केट विथ प्रॉफिट तर डायरेक्ट माझी 2 क्वांटिटी क्लोज होणार आहे. मग काय करायचं आपल्याला, सिम्पली वरच्या साईडला जे 0.02 दिसते तिथं मला 0.01 करायचं आहे. ओके, 0.01 करायचं आहे आणि 1 केल्यानंतरनं मी जर मार्केट विथ प्रॉफिट 0.72 केलं तर माझी ऑर्डर फक्त 0.01च क्लोज झाली आणि 1 अजून होल्ड आहे. हे बघू शकताय. बऱ्याच जणांचा एक प्रॉब्लेम असतो की त्यांना अर्धी क्वांटिटी क्लोज करायची असते प्रॉफिटमध्ये आणि क्लोज करता येत नाही. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकताय, तुमची क्वांटिटी क्लोज करू शकताय. आणि या ट्रेडला पण आता मी क्लोज करून टाकतो. ट्रेडमध्ये जाणार, लेफ्ट स्वाईप करणार आणि क्लोज विथ प्रॉफिट वॉटेवर जे काय असेल लॉस प्रॉफिट क्लोज केल्या तर सगळ्या ऑर्डर झाल्या. सो ह्या होती मार्केट ऑर्डर. आता बाय लिमिट म्हणजे काय, बऱ्याच वेळा आपल्याला मार्केटमध्ये सपोर्ट, रेजिस्टन्स, स्विंग हाय, स्विंग लो माहीत असतात. आता मार्केट जेव्हा खालच्या साईडला येईल, कुठे या कर्सरवरती क्लिक करून मला वाटतं की इथं 44.60 किंवा 10.80ला जेव्हा मार्केट येईल तेव्हा माझी ऑर्डर बाय व्हायला पाहिजे आणि त्याच्या खालच्या साईडला छोटासा माझा स्टॉप लॉस लागला पाहिजे आणि TP वरच्या साईडला लागला पाहिजे. मार्केट अजून तिथे गेले का, नाही गेलेलं. पण मार्केट जेव्हा खाली जाईल, कुठे खाली जाईल, सपोज ह्या स्विंग पाशी पकडूया आपण. हा स्विंग कुठं आहे, खालचा, एकदम खालचा सपोर्ट बघा, हा सपोर्ट 44,400चा एक सपोर्ट आहे. 4,400ला जेव्हा मार्केट येईल तेव्हा माझी ऑर्डर ऑटोमॅटिकली बाय व्हायला पाहिजे. स्टॉप लॉस बसला पाहिजे माझ्या $4चा खालच्या साईडला आणि टार्गेट जे काय असेल हे इथंपर्यंत किंवा इथंपर्यंत तुम्ही घ्यायचं आहे ते घेऊ शकताय. असं मला वाटते व्हायला पाहिजे. मग काय करायचं, सिम्पली जो मगाशी तुम्हाला जे बोललेलं स्क्वेअरच्या बाजूला जे एक राऊंड नंबरचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि डायरेक्ट तुम्ही काय करा, त्या लाईनला वरच्या साईडला सेल लिमिट असणार. डेफिनेटली वरती मार्केट जाणार म्हणजे सेल लिमिट असणार. जसं तुम्ही त्या प्राईसच्या खाली आला तर ते ऑटोमॅटिकली बाय लिमिटमध्ये शिफ्ट होते. बघा सेल लिमिट, बाय लिमिट, काय ते त्या प्राईसच्या खाली आलं मार्केट तर बाय लिमिटला ऑटोमॅटिकली ऑर्डर जाते. ही ब्युटी आहे भारी MT5ची. मग आता इथं मी ऑर्डर लावतो बाय लिमिट, क्वांटिटी चेक करा, 1 स्टँडर्ड लॉट ओपन व्हायला लागला आहे. मग इथं आपल्याला पहिल्यांदा क्वांटिटी सेट करायला पाहिजे, किती 0.05 टाकतो आहे. ठीक आहे, 0.05. आता इथंच मला SL लावायचं आहे तर SLचा ऑप्शन रिकामा, बॉक्स सर्कल रिकामा बघा, त्याला भरून घ्या आपण. सर्कल रिकामा, याच्या खालच्या साईडला मी छोटासा SL लावतो. किती डॉलरचा SL बसणार माझा, $20चा SL बसला आहे. का बसला आहे, कारण की माझी क्वांटिटी मोठी आहे. आणि TP पण मी शिफ्ट करायचा आहे. TP मला इथंपर्यंतच लावायचं, छोटासा TP लावायचं इथंपर्यंत. ओके, बाय लिमिट आपली 4,400ला 0.05 क्वांटिटी, SL माझा छोटासा इथं बसणार आहे $20चा आणि TP जो असतो मी इथंपर्यंत TP लावणार आणि याला ओके करायचं आहे, बाय लिमिट, डन. आता हे ऑर्डर आपली लागून राहिलेलं आहे. आता बाकी काय करायचं नाही आहे. जेव्हा पण मार्केट, आता 4,416ला मार्केट चालू आहे, जेव्हा पण मार्केट 4,400ला येणार ऑटोमॅटिकली ही ऑर्डर ट्रिगर्ड होते. ऑटोमॅटिकली ट्रिगर्ड होणार, ऑटोमॅटिकली स्टॉप लॉस लागणार, ऑटोमॅटिकली आपल्याला TP लागणार. तुम्हाला वाटतं की TP शिफ्ट करायचा आहे, इथून इथंपर्यंत न्यायचं आहे, नेऊ शकताय. कन्फर्म करा, मॉडिफाय करा, ओके, डन झालं. बाय लिमिट लागलेला आहे, वरच्या साईडचा TP लावलेला आहे. तुम्हाला ऑर्डर कॅन्सल करायची असेल ह्याच्यावरती क्लिक करा आणि कॅन्सल ऑप्शन एक असेल, ट्रेडमध्ये जाऊन स्पेशली येणार. ज्या ऑर्डर प्लेस झालेल्या आहेत फक्त, अजून ऑर्डर एक्झिक्यूट झालेलं नाही म्हणून याच्यामध्ये PNL हलत नाही आहे. सो ह्याला रेडवरती आहे, डिलीट ऑर्डर करून टाका, ही ऑर्डर डिलीट झाली. ओके, सो ही होती बाय लिमिट. आता सेल लिमिट कशी करणार आहे, सिम्पली सेल लिमिट पण तसंच करायचं आहे. जे आहे स्क्वेअरच्या बाजूला त्याला वरच्या साईडला इथं गेल्यानंतर माझी ऑर्डर सेल व्हायला पाहिजे आणि जस्ट त्याच्या वरच्या साईडला जाऊन माझा स्टॉप लॉस लागला पाहिजे. इथं पहिल्यांदा मी सेल लिमिटवरती क्लिक करतो, SL वरती क्लिक करतो, SL त्याच्या वरच्या साईडला आणि TP वरती क्लिक करतो, TP मला इथं पाहिजे. बऱ्याच वेळा SL, बरीच जण चूक काय करतात, एकदम टोकावरती लावतात बघा सेल लिमिट. नाही करायचं. का नाही करायचं, कारण की स्प्रेड तुमचा आहे, स्प्रेडमध्ये लागणार तुमचं तो. सो थोडंसं खाली घ्या, स्प्रेड पण असतो त्याच्यामध्ये. ओके, आणि TP लावताना पण एकदम टोकावरती TP लावत जाऊ नका, कारण की स्प्रेड आहे त्यामुळे तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होणार नाही. जरासं आत घ्या. ओके, सो वरच्या साईडला सेल लिमिट ऑर्डर लागलेला आहे. किती डॉलरचा माझा SL लागणार आहे, एक $13-14 SL लागणार आहे वरच्या साईडला छोटासा. आणि TP जर बघितला मी इथं पण TP घ्यायला आहे, एक $36-35. इथे दिसते बघा ते ग्रीनवरती, मॉडिफाय, प्लेस सेल लिमिट.
ओके डन. आता ही ऑर्डर आपली काय झालेली आहे, सेल लिमिटची पण लागलेली आहे. जेव्हा पण मार्केट तिथं जाईल ऑटोमॅटिकली माझी ऑर्डर सेल लिमिटला लागेल, SL वरच्या साईडला लागेल आणि TP खालच्या साईडला लागेल. ओके, आता क्लोज करायचं असेल तर सिम्पली इथं जाणार आणि ऑर्डर जी आहे ती माझी क्लोज करणार. सो ओव्हरऑल अशा पद्धतीने आपण बघू शकतो की ह्याला म्हणायचं बाय लिमिट, सेल लिमिट आणि मार्केट एक्झिक्युशन. मार्केट एक्झिक्युशनसाठी वरच्या साईडला डायरेक्ट टूल बार दिलेला आहे, जो तुम्ही घालू पण शकताय आणि आणू पण शकताय त्या स्क्वेअरवरती क्लिक करून. ओके, आता 4 नंबरची जी ऑर्डर टाईप आहे बाय स्टॉप आणि सेल स्टॉप, हे कशासाठी असतं, बऱ्याच वेळा आपल्याला माहीत असते की ह्याच्यावरती ज्यावेळेस मार्केट जाईल ना तर तेव्हा माझी ऑर्डर ऑटोमॅटिकली लागली पाहिजे. ह्याच्या वरच्या साईडला गेलं की माझं बाय व्हायला पाहिजे आणि माझा स्टॉप लॉस तिथे असेल काहीतरी लागला पाहिजे, किंवा ह्याच्या खालच्या साईडला जेव्हा सपोर्ट तुटेल, सपोर्ट तुटल्यानंतर मार्केटमध्ये माझी सेल ऑर्डर लागली पाहिजे, त्याच्यासाठी सेल स्टॉप ऑर्डर असतात. ओके, बाय लिमिट सेल लिमिटमध्ये फरक आहे. बाय लिमिट कधी आपण वापरतोय, जेव्हा मार्केट सपोर्टला येईल तेव्हा माझी बाय व्हायला पाहिजे ऑर्डर, त्याला म्हणायचं बाय लिमिट. आणि ह्याचा हाय तुटल्यानंतर बाय व्हायला पाहिजे, त्याला बोलायचं बाय स्टॉप. फरक आहे दोघांमध्ये. ओके, त्या ऑर्डर जर ॲक्टिवेट करून घ्यायचं असेल तर काय करायला ना आपल्याला, सिम्पली सपोज ह्याच्या वरच्या साईडला हे 4420 21च्या जेव्हा मार्केट वरती जाईल, म्हणजे त्याचा हाय तुटेल तेव्हा मला ऑर्डर माझी बाय व्हायला पाहिजे. मग आता इथं सेल लिमिट आलेला आहे, महिला तुम्ही खालच्या साईडला बार दिसतो बघा, त्याच्यावरती बाय स्टॉप कुठेतरी दिसत असेल, हे बाय स्टॉपवरती क्लिक करा. सेल लिमिटच्या बरोबर बाजूला बाय स्टॉप, तर बाय स्टॉपवरती क्लिक केला की बाय स्टॉप ऑर्डर लागेल बघा. SL पण लावता येतो, म्हणजे त्याचा हाय तुटल्यानंतर तुमचा SL किती लावायचा, मला वाटतं हाय तुटल्यानंतर मला SL छोटासा लावायचा आहे 4417चा. वरच्या साईडला बघा 4422 आणि खालच्या साईडला आपण 4417चा पण हे घेऊया, स्टॉप लॉस घेऊया. ओके, आणि ही ऑर्डर मला ओपन ठेवायची, TP लावू शकताय किंवा ओपन पण ठेवू शकताय. कन्फर्म बाय स्टॉप. ओके, मग आता काय होईल, जेव्हा पण ह्याचा हाय तुटेल ऑटोमॅटिकली माझी बाय स्टॉपची ऑर्डर आता काय होईल लागेल, आणि त्याचबरोबर माझा स्टॉप लॉस पण लागेल. ओके, स्टॉप लॉस तुम्हाला नको असेल, सिम्पली स्टॉप लॉसवर क्लिक करा, SLवर तर तो रिकामा करा आणि परत मॉडिफाय करून घ्या, तुमचा लागलेला स्टॉप लॉस निघून जाईल. सिम्पल आहे. ओके, आणि सेल स्टॉप सेम तसंच आहे. याला मी आता डिलीट करतो, डिलीट ऑर्डर करतो, ही ऑर्डर मी डिलीट केली. सेल स्टॉप पण सेम आहे, त्याच्यावरती क्लिक करा. ह्याच्या खालच्या साईडला जेव्हा पण जाईल मार्केट तेव्हा मला सेल व्हायला पाहिजे. सो बाय स्टॉप, सेल स्टॉप, SL मग आता वरच्या साईडला लावणार डेफिनेटली इथं कुठेतरी, आणि TP मी ओपन ठेवणार. ओके, सो ही लागली आपली सेल स्टॉप. जेव्हा पण माझे लो सपोर्ट तुटेल तर सेल ऑर्डर ॲक्टिवेट होऊन जाईल, स्टॉप लॉस छोटासा लागेल तो. ही ऑर्डर कॅन्सल करायची आहे, क्लिक करा, ॲरोवरती क्लिक करा. या साईडला मॉडिफायच्या बाजूला बरोबर डिलीट ऑर्डर दिसते, डिलीटवरती क्लिक केला की ही ऑर्डर जी आहे ती तुमची निघून जाईल. सो सिम्पल आहे प्लॅटफॉर्म, एकदम भारी डिसेंट प्लॅटफॉर्म आहे. युजली पहिल्या 3 ऑर्डर जास्त यूज होतात. मार्केट ऑर्डर जी डायरेक्ट तुम्ही टूलबारवरनं यूज करू शकता, बाय लिमिट आहे आणि सेल लिमिट आहे. ओके, या साईडला ट्रेडमध्ये तुम्हाला तुमचं PNL वॉटेवर जे काय असेल ते दिसेल, हिस्ट्री आहे आणि त्याचबरोबर कोड्स आहेत. मागच्या पार्ट 2मध्ये मी सांगितलेलं आहे की तुम्हाला कशा पद्धतीने ब्रोकर फसवतात किंवा ज्याचे रेफरल लिंक यूज करतात तुम्ही, ते लोक कसे फसवतात ते पण मी सांगितलेलं आहे. आणि जर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपला जर कोर्स पाहिजे असेल टेक्निकल पार्टचा, तर डेफिनेटली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेला आहे, ज्याचा स्प्रेड पण कमी आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला 50%चा डिपॉझिट बोनस पण मिळतो आहे. सपोज तुम्ही $400 जर डिपॉझिट केला तर त्याचबरोबर $200ची तुम्हाला इक्विटी पण त्याच्यामध्ये ॲड होते. ओके, सो डिपॉझिट बोनसची लिंक पण तुम्हाला खालच्या साईडला मिळेल, आणि त्याचबरोबर आपले लाईव्ह क्लासेस जे असतात त्याच्यामध्ये पण तुम्हाला ॲक्सेस दिला जाईल, आणि प्लस रेकॉर्डेड कोर्सेस पण दिले जातील. सो जर जॉईन व्हायचं असेल माझ्याबरोबर तर खाली येस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, आणि त्यावरून तुम्ही अकाउंट ओपनिंग डिपॉझिट करून झाला की मला तुमचा MT5चा ID या नंबरवरती शेअर करू शकताय. प्रत्येकाची स्वतःची एक रेफरल लिंक असते. मी माझी इच्छा ठेवतो की तुम्ही चांगल्या पद्धतीने ट्रेड करा, त्यातनं मला कमिशन मिळालं तर मला जास्त आनंदच आहे त्याच्यात. पण असं नक्की की तुमचं वाईट व्हावं आणि मग मला त्यातनं थोडंफार कमिशन मिळावं, हाय स्प्रेडची तुम्हाला लिंक देऊन मला कमिशन मिळावं असं नको आहे. तुम्ही पण चांगल्या पद्धतीने ट्रेड करा, मला पण 4 पैसे त्यातून थोडेफार मिळून जातील. ओके, सो भेटूया आपण 4थ्या पार्टमध्ये. हा होता 3रा पार्ट. बाकीचे पार्ट जर बघितलं नसाल तर ते पण बघून घ्या. आणि कोल्हापुरी ट्रेडर आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे, त्याला पण फॉलो करून घ्या. मोस्ट ऑफ द टाईम अपडेट्स मी ज्या काय असतील त्या सगळ्या तुम्हाला तिथे देतो. सो भेटूया आपण नेक्स्ट पार्टला.